महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची। मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। मोदी सरकार आता कुबड्या घेऊन सत्तेत। भाजप महाराष्ट्रात 10 ते 15 वर्ष सत्तेत दिसणार नाही। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी। एका पक्षावर सरकार येऊ शकत नाही। 1985 पासून महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार कधीच आलं नाही। शहांच्या वक्तव्यानंतर अजितदारांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी देणार। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत खात्यात जमा होणार। अजित पवारांची ग्वाही। मुकेश अंबानी आणि मुख्यमंत्री शिंदेंची रात्री 1 वाजता वर्षा निवासस्थानी भेट। रात्री 10 वाजता मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरेंची भेट। नायर रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणात डीनची बदली। मात्र काही तासातच तरुणीला पाठिंबा देणाऱ्या महिला डॉक्टरला नोकरीवरून काढल्यानं नवा वाद। लक्ष्मण हाकेंची मराठा कार्यकर्त्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार। 20 ते 25 जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मराठा कार्यकर्त्यांनी धमकी आणि शिवीगाळ केल्याचा आरोप। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींकडून आदरांजली। तर मुंबईतील सी लिंकवर महात्मा गांधी यांचं 3D छायाचित्र। सिंधुदुर्गात फोमॅटो कंपनीचे पंचतारांकित हॉटेल आणि स्कुबा डायव्हिंगसाठी पाण्याखाली बोट प्रकल्प उभारणार। पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा। कळव्याच्या सह्याद्री शाळेतील 38 विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा। महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विद्यार्थ्यांवर उपचार। मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत। कर्जत आणि कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या 5 ते 10 मिनिट उशिराने।